तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शहरातील नागरिकांसोबतच देशभरातले लोक दर्शनासाठी आज आलेत सिद्धिविनायकाच्या। तर मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत उपस्थित। उदय, नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा। आणि सिद्धिविनायकाचं दर्शन आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घेण्यासाठी किती गर्दी आहे? तुम्हाला आणि न्यूज 18 लोकांच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना चांगली जावं या शुभेच्छा आहेत। आणि त्यामुळे आपण पाहतोय की नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती देवदर्शनाने करताना अनेक भाविक आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईकर देखील आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आणि मुंबईकरांचंच नव्हे तर सर्व गणेश भक्तांचं एक आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक महाराजांचे दर्शन घेण्यासाठी इथे मोठ्या संख्येने भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आणि आपण इथे माझ्या मागे पाहत असाल, आज कुठलीही अंगारक नाही आहे, कुठली संकष्टी नाही आहे, मात्र तरी देखील आपण इथे पाहू शकतो की मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने एका वेळेला आपण इथे पाहू शकतो की गणेश भक्त जे आहेत गणपती बाप्पांच्या दर्शनाला इथे आलेले आहेत। सिद्धिविनायकांचं दर्शन नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केलं तर नवीन वर्ष चांगलं जाईल अशी मनोधारणा जी आहे ती भाविकांची आहे। त्यामुळे इथे आज आपण पाहतोय की मंगळवार नाही आहे, बुधवार आहे आज, आणि संकष्टी देखील नाही किंवा अंगारक संकष्टी देखील नाही, तरी देखील मोठ्या संख्येने भाविक इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। फक्त भाविकच नाहीत, अनेक नेते असतील किंवा इतर मोठे राजकीय नेते असतील किंवा VIP असतील ते देखील आज दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने इथे येत असतात। आणि हेच भाविकांचं इथे आपण पाहत असाल की दर्शन जे आहे ते सुलभ आणि व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातून सिद्धिविनायक मंदिर न्यासाने देखील विशेष नियोजन जे आहे ते केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं। महिलांची रांग जी आहे ती इथे वेगळी ठेवण्यात आलेली आहे, तर पुरुषांची रांग जी आहे ती देखील इथे वेगळी ठेवण्यात आलेली आहे। कुठली अडचण होऊ नये यासाठी देखील इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा ठेवण्यात आलेला आहे। सिद्धिविनायक मंदिर असेल, सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरील संपूर्ण परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे। त्याचबरोबर गणेश भक्तांची मोठी गर्दी आज पहाटे 5 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेण्यासाठी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर हे दर्शन इथे सिद्धिविनायकात सुरू असणार आहे। एक फुलांची एक उत्कृष्ट अशी आरास जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। एक मोठ्या प्रमाणात उत्सवाचं वातावरण जे आहे ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिराच्या या सभा मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पांच्या शुभ आशीर्वादाने व्हावी आणि त्यासाठी सर्व भाविक आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना घर बसल्या सिद्धिविनायकाचं दर्शन दिल्याबद्दल।